हॅलो. आज आपण बघूया वेगवेगळ्या भाज्यांची आणि वेगवेगळ्या वेलींची नर्सरी कशी बनवायची. नर्सरी बनवणं म्हणजे एखादं रोप उगवणं. हे रोप जे असतं हे उगवण्यासाठी आपण इथे मिश्रण घेतलंय समप्रमाणामध्ये माती आणि वर्मी कंपोस्ट गांडूळ खत ह्याचं समप्रमाणात मिश्रण घेतलेलं आहे. नर्सरी बनवण्यासाठी आपल्याला छोटे छोटे पॉट्स आपण वापरू शकतो किंवा नर्सरी ट्रे असतात ते आपण वापरू शकतो. आता इथे जर तुम्ही बघाल तर आपण हे जे पेपर कप्स असतात हे पेपर कपचा आपण वापर करणार आहोत. या पेपर कपला आपण इथे छोटे छोटे 3-4 होल्स केलेत जेणेकरून त्याच्यात एक्स्ट्रा पाणी झालं तर ते वाहून जाईल. त्याच्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला होल केलेल्या पेपर कपमध्ये ही माती आणि वर्मी कंपोस्टचं मिश्रण आपल्याला ह्याच्यामध्ये साधारणतः इथे भरायचं आहे. आणि हे भरून यामध्ये आपल्याला बरोबर सेंटरला मध्यभागी कुठलंही एक बीज आपल्याला इथे पेरायचं आहे. आता इथे तुम्हाला जे बीज दिसतंय हे मी साधारणतः 1 इंच खाली असं बीज पेरलंय. सो हे अशा पद्धतीने हा 1 कप रेडी झाला आणि असे करत करत आपल्याला संपूर्ण सगळे कप रेडी करायचे. आता याच्यामध्ये बीज नक्की कुठले वापरायचे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्या मुद्द्यावरती आपण आता चर्चा करूया. बीजांमध्ये 3 प्रकार असतात. काही बीज असतात ही देशी बीज आहेत जी कम्प्लिटली नैसर्गिक बीज असतात. त्याला बियाणं वाण असं पण म्हटलं जातं. त्याला काही लोक गावठी बीज म्हणतात, काही जण देशी बीज म्हणतात, देशी वाण असं म्हटलं जातं. सो हे जे देशी बियाणं आहे हे जे तुम्हाला इथे आता दिसतंय हे सगळं देशी बियाणं आहे. त्याचबरोबर काही बियाणी ही हायब्रिड बियाणी असतात, याला संकरित बियाणं असं म्हटलं जातं. आणि काही बियाणी जी असतात ती जीएमओ बीड्स असतात, जीएमओ बीज असतात. तर जीएमओ म्हणजे काय, हायब्रिड म्हणजे काय आणि देशी म्हणजे काय हा मूळ फरक आपण अंडरस्टँड करूया. कुठल्याही पिकामधून जे एक हेल्दी झाड असतं, हेल्दी रोप असतं, त्या रोपामधून जेव्हा एक हेल्दी बियाणं बाहेर पडतं ते देशी बियाणं आहे. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल फर्टिलायझर किंवा कुठल्याही प्रकारचं रसायनं हे वापरलेले नसून ह्या नैसर्गिक पद्धतीने उगलेल्या झाडाला जे नैसर्गिक बियाणं लागतं त्याला देशी बियाणं असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरं जे बियाणं आहे ते म्हणजे हायब्रिड बियाणं. हायब्रिड बियाणं म्हणजे कुठल्याही 2 फळांच्या मिक्सचरमधून तिसरं फळ जे बनतं त्या फळाला म्हटलं जातं हायब्रिड बियाणं. किंवा एखाद्या फळाची किंवा एखाद्या बियाण्याची कपॅसिटी वाढवण्याकरता बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या फळांचं संकरण करून एकत्र आणून त्यापासून एक नवीन प्रकारचं फळ तयार करण्यात येतं, त्याला हायब्रिड बियाणं असं म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये जी प्रोसेस वापरली जाते, हायब्रिडायझेशनची जी प्रोसेस वापरली जाते ती प्रोसेस सुद्धा कम्प्लिटली नैसर्गिकच असावी. ही जी नैसर्गिक प्रोसेस असते म्हणजे जनरली निसर्गामध्ये हायब्रिडायझेशन कसं होत असतं, संकरण हे कसं होत असतं, एखाद्या फुलावरती दुसऱ्या फुलावरून आलेला एखादा फुलपाखरू, एखादा कीटक जेव्हा एखाद्या फुलावर बसतो तेव्हा त्याच्या पायाला चिटकून, त्याच्या तोंडाला चिटकून परागकण दुसऱ्या फुलाचे ह्या फुलावरती पडतात. आणि ज्यावेळी मादा फुल आणि नर फुल यांचे परागकण एकत्रित येतात, हे एकत्रित आलेले जे परागकण असतात ते फुल तिथे संकरित होतं आणि त्या फुलाला फळामध्ये रूपांतर होतं. सो एखाद्या सपोज आपण विचार करूया एखाद्या पपईच्या झाडावरती जर दुसऱ्या आंब्याच्या झाडावरचं जर एखादं फुलपाखरू येऊन बसलं तर ती जी पपई आहे ती आंब्याची संकरित झालेली आहे. किंवा जर सपोज एखादं वांग्याचं झाड आहे आणि वांग्याच्या झाडावरती वांग्याच्या फुलावरती जर एखादं टोमॅटोवर बसलेलं फुलपाखरू जर त्या फुलावर येऊन बसलं, वांग्याच्या फुलावर येऊन बसलं, तर तो जो वांगा आहे त्या वांग्याला टोमॅटोने संकरित केलंय असं म्हणायला हरकत नाही. सो बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये हायब्रिडायझेशनची ही एक इंडस्ट्री झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात रिसर्च लॅबमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जाती, फुलांच्या, फळांच्या, वेगवेगळ्या भाज्यांच्या ह्या जाती संकरित केल्या जातात आणि त्याच्यापासून हायब्रिड बियाणं बनवलं जातं. त्यामध्ये बऱ्याच चांगल्या प्रमाणात सुद्धा तुम्हाला रिझल्ट्स मिळतात. पण ही गोष्ट कायमच लक्षात घेण्यासारखी आहे की प्रत्येक फळामध्ये, प्रत्येक फुलामध्ये, निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःचं एक पर्टिक्युलर तत्व आहे आणि ते तत्व आपल्या त्या झाडापासून, त्या फळापासून मिळत असतं. जेव्हा त्याला आपण दुसऱ्या कशाशी अनैसर्गिक रीतीने संकरण करतो तेव्हा त्या फळातलं ओरिजिनल तत्व हे सुद्धा कमी होत असतं. त्यामुळे जर तुम्ही विचार केला की बीटरूट तुम्हाला संकरित करायचं आहे दुसऱ्या कुठल्या तरी झाडापासून तर बीटरूटचं ओरिजिनल तत्व हे मिक्सचर होणार आहे आणि मग तुम्हाला नैसर्गिक तत्व जे मिळायला पाहिजे ते आपल्याला मिळत नाही. सर्व प्रकारचे नैसर्गिक तत्व ही तुम्हाला देशी बियाण्यांमध्येच मिळत असतात. देशी बियाण्यांमध्ये संपूर्णपणे एखाद्या झाडाची नैसर्गिक पॉवर जी असते ना ती तुम्हाला देशी बियाण्यांच्या मार्फतच मिळत असते. तिसरं
जो प्रकार मी तुम्हाला सांगितला ज्याला म्हटलं जातं GMO सीड्स, हे प्रचंड घातक आणि विकृत असं बियाणं. GMO सीड्स ह्याचा जो शोध लागला, GMO म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड बीज, जे जेनेटिकली मॉडिफाईड केलेले जे बियाणे आहेत ह्याच्या मार्फत लोकांना म्हणजे जनरली कीटकांचे प्रादुर्भाव जास्ती व्हायचे किंवा कुठल्याही प्रकारे रासायनिक तत्वावर जेव्हा शेती चालते, मग त्या शेतीमध्ये जर रिझल्ट चांगले मिळवण्यासाठी त्या बियाण्याच्या जेनेटिक्समध्ये, त्याच्या जीन्समध्येच बेसिक चेंजेस करण्यात आले. आणि ते जेव्हा चेंज करण्यात आले त्याच्यामुळे तुम्हाला फळं चकचकीत दिसायला लागली किंवा ती फळं थोडीशी विषारी झाल्यामुळे कीटक ती फळं खाऊन मरायला लागली. पण दिसायला मात्र ही फळं तुम्हाला अतिशय चकचकीत आणि दिसायला उत्कृष्ट दर्जाची दिसतात. पण तुम्हाला मी क्लिअर कट सांगते, GMO फळांपासून जे पण आपल्याला मिळतंय ते प्रचंड विघातक आणि विकृत असं असतं. जर तुम्ही विकृत फळं खाल तर तुमच्यामध्ये पण अशा वेगवेगळ्या विकृती तयार व्हायला सुरुवात होईल. अजूनपर्यंत भारतामध्ये GMO सीड्सला पूर्णपणे परमिशन मिळालेली नाही आहे. पण तरीसुद्धा काही फळांवर जसं कापसावरती किंवा वांग्यावरती ट्रायल बेससाठी म्हणून परमिशन देण्यात आली होती. आणि त्या ट्रायल बेसच्या परमिशनवरच आज मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात GMOची फळं उपलब्ध झालेली आहे. आणि ही GMO फळं आपण जर खाल तर तुमच्या मुलांना तुम्हाला त्याच्यापासून फायदा तर होणारच नाही, पण नुकसान मात्र नक्की होणार आहे. तो विषय अतिशय वेगळा आहे. मी तुम्हाला तो कधीतरी डेफिनेटली एखाद्या व्हिडिओमध्ये समजावेनच. पण त्याचबरोबर तुम्हाला मी आज ही गोष्ट कळकळीने सांगू इच्छिते, तुम्ही जी पण कुठली फळं खाणार आहात, जी पण कुठल्या भाज्या खाणार आहात, जे पण तुम्ही काही खाणार आहात, तर ते नक्की कशापासून उगलेलं आहे हे अतिशय महत्त्वाचं असतं. आपल्याला बरेच वेळा असं वाटतं फक्त जे चकचकीत दिसतं, जे चांगलं दिसतं ते चांगलं आहे. पण असं नसून जे ॲक्च्युली उत्कृष्ट दर्जाचं असतं ते कसं असतं माहिती का, की ते नैसर्गिक पद्धतीने पिकवलेलं आहे, नैसर्गिक पद्धतीची खतं वापरून पिकवलेलं आहे आणि नैसर्गिक पद्धतीची बियाणं वापरून पिकवलेलं जे उत्पादन असतं ते सगळ्यात चांगलं उत्पादन असतं. आपण आज अशाच पद्धतीच्या नैसर्गिक बियाण्यांपासून काही गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हाला इथे मी दाखवू इच्छिते आपल्याकडे कुठली कुठली आता देशी बियाणी उपलब्ध आहेत ती आपण बघूया. ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर इथे तुम्हाला देशी कारल्याचं बियाणं ठेवलेलं आहे. या सर्व बियाण्यांना आपण ऊन दाखवलेलं आहे. ऊन दाखवल्यामुळे त्याच्यातली ऊर्जा शक्ती वाढते आणि उर्वरा शक्ती वाढल्यामुळे त्याच्यामधून रिझल्ट तुम्हाला इमिडिएटली मिळतो. जेव्हा आपल्याला ते पेरायचे तर ते पेरताना आपल्याला त्याला छान पद्धतीने ऊन दाखवायचे, कडक उन्हात त्यांना ठेवायचं जरा वेळ आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यापासून पेरणी करायची आहे. इथे दिसतंय तुम्हाला कारल्याचं बियाणं आहे, इथे तुम्हाला दिसतंय दुधीचं बियाणं आहे, त्यानंतर इथे दिसतंय हे लाल भोपळा ज्याला डांगर म्हणतात, लाल भोपळ्याचं बियाणं इथे ठेवलेलं आहे. त्यानंतर इथे आहे हे दोडक्याचं बियाणं आहे. हे सर्व देशी अशी बियाणी आहेत. दोडक्याचं बियाणं आहे, ह्याला गिलक किंवा शिराळं असं आपण म्हणतो, हे गिलक्याची बियाणी आहेत. त्यानंतर इथे तुम्हाला 1, 2, 3 हे वेगवेगळे प्रकारचे घेवड्याचे बियाणे इथे दिसतात. आता ह्या सर्व प्रकारच्या बियाण्यांची आपल्याला आज नर्सरी बनवायची आहे. ही नर्सरी आपण कशी बनवणार आहोत तर ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं, कुठलाही एक पेपर कप घ्यायचा आहे, त्याला खालच्या साईडला 3-4 होल्स पाडायचे, त्याच्यामध्ये माती आणि वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत याचं मिश्रण आपल्याला समप्रमाणात भरायचं आहे. आणि समप्रमाणात भरून त्याच्यामध्ये बरोबर सेंटरला एक बियाणं असं उभ्या पद्धतीने, आता हे कारल्याचं बियाणं आहे, त्याचं टोक वरती आहे आणि खाली बेस आहे, तर ह्याला लावताना हा असा उलटा न लावता जर असा लावला तर त्याच्यातून छान पद्धतीने लवकर वेल येणार आहेत. या सर्व जी बियाणं मी तुम्हाला दाखवली त्याच्यातून आपल्याला वेगवेगळी वेलं येताना दिसणार आहे. ह्या प्रत्येकामध्ये आपण 1 ते 2 बियाणी लावू शकतोय. आणि इथे बघितलं तर आपण आता कारल्याची बियाणी इथे पहिल्यांदा पूर्णपणे लावूया. ही झाली सर्व कारल्याची बियाणी आहेत. याच्यावरती आपल्याला थोडंसं पाणी घालून ठेवायचं सगळ्यांवरती. साधारणतः 1 इंचापर्यंत आपल्याला खोल त्याला पेरायचं आहे. आणि ह्याच्यातून जी रोपं उगवणार आहेत ही अतिशय नैसर्गिक आणि देशी बियाण्यांपासून उगलेली अशी आणि त्याच्या नैसर्गिक तत्वांनी भरलेली अशी रोपं येणार आहेत. ही जी रोपं आहेत ह्या रोपांना जी फळं लागणार आहेत, आता हे आपल्याला किती दिवस याच्यामध्ये ठेवायचं आहे तर साधारणतः रोप येऊन 15 दिवसांपर्यंत आपण ह्याच्यात ठेवायचं आहे. रोप उघडा साधारणतः 8 ते 10 दिवसामध्ये. 8 ते 10 दिवसामध्ये उगल्यानंतर साधारणतः 15 दिवस म्हणजे अजून इथून पुढे महिनाभर आपण ह्या कपमध्ये ठेवू शकतो. जसं ते रोप वाढायला लागेल त्याला आपल्याला ॲक्च्युली बेड्सवरती शिफ्ट करायचं आहे, जिथे त्याला आपल्याला आधार देता येणार आहे. अशा ठिकाणी आपल्याला त्याला शिफ्ट करायचं आहे. सो आता मी बनवते इथे कारल्याची नर्सरी. इथे आपण साधारणतः 2, 3, 4, 5, 6, 7 मी 10 रोपं लावते कारल्याची.
ह्याच्यातून जे संकरणाचं प्रमाण असतं ना, देशी बियाण्यांमध्ये आतमध्येच इतकी जास्त एनर्जी असते. ज्या पद्धतीने बघा, आपण जर आतून स्ट्रॉंग असू तर बाहेर उन्हाळा असू दे, हिवाळा असू दे, पावसाळा असू दे, नाही तर अजून काही असू दे, कुठल्याही प्रकारचं बॅक्टेरियाचं संकरण झालं तरी जर आपण आतून स्ट्रॉंग असू ना, तर आपल्याला त्याचा धोका तितकासा नसतो. त्याच पद्धतीने नैसर्गिक बियाणं हे जे आहे ना, देशी बियाणं, हे देशी बियाणं आतूनच स्ट्रॉंग असतं आणि ऊन दिल्यामुळे त्याची उर्वरा शक्ती अजून वाढते आणि त्यामुळे थोडंसं आहे चांगलं. सो ही बियाणे जर तुम्ही बघाल तर ही अतिशय उत्कृष्ट दर्जाची, उत्कृष्ट हेल्थ असलेली अशी बियाणी असतात आणि ह्या हेल्दी बियाण्यांपासून आपल्याला हेल्दी अशी रोपं मिळतात. साधारणतः प्रत्येक कपमध्ये अर्धा इंच एवढी जागा वरती रिकामी ठेवायची, जेणेकरून त्यात पाणी गेलं तर ते राहू शकतं. अशा पद्धतीने आपली कारल्याची नर्सरी संपूर्ण कंप्लीट झालेली आहे. कारलं झाल्यानंतर आपण इथे जर लाल भोपळ्याचं बघितलं तर तुम्ही एक गोष्ट अंडरस्टँड करू शकाल की एका छोट्या बीपासून संपूर्णपणे आपल्याला एक मोठा वेल मिळणार आहे आणि हा जो पूर्ण वेल आहे ना, त्याच्यामध्ये अनेक भोपळे लागणार आहेत आणि अनेक भोपळ्यांपासून अनेक बियाणी बनणार आहेत आणि त्या अनेक बियाण्यांपासून अनेक लोक खाऊ शकतील इतकं होणार. सो ह्या एका बियाण्याचा अर्थ आहे ह्या एका बीजामध्ये संपूर्ण विश्वाला पुरून उरू शकेल इतकं जेवण बनू शकतं. आपल्या सगळ्यांना मिळू शकेल इतकं जेवण ह्याच्यामधून मिळू शकतं. जर आपल्याकडे इतकी सारी बियाणी असतील तर आपण किती समृद्ध आहोत ह्या गोष्टीचा अंदाज तुम्हाला येऊ शकतो. सो नर्सरी लावताना एक वेगळीच खूप सुंदर अशी फिलिंग मला येत असते की आपण हे जे करतोय ना, ह्याच्यातून तुम्हाला सगळ्या जगाचं पोट भरू शकतो आणि सगळ्या जगाचा अगदी रसायनमुक्त अशा पद्धतीने पोट भरू शकतो, एवढी कपॅसिटी ह्या एकेका बियाण्यामध्ये आहे. सो जे विश्वरूप दर्शन असतं ना, हे विश्वरूप दर्शन आपल्याला ह्या एका छोट्या बियाण्यामध्ये घडत असतं. तर अशा छान छान फिलिंग्स येत असतात नर्सरी लावताना. तुम्ही सुद्धा डेफिनेटली ह्या कामामध्ये येऊन बघा. तुम्ही सुद्धा डेफिनेटली ह्या कामाचा एक भाग होऊन बघा. तुम्हाला पण लक्षात येईल की ह्या सगळ्या गोष्टीतून आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना किती समृद्ध फिलिंग येत असतं. हे सर्व फिलिंग्स जाणवून, म्हणजे ह्या गोष्टी बघण्यापेक्षा जेव्हा आपण अनुभवतो तेव्हा त्या जास्त चांगल्या पद्धतीने दिसतात. आणि इथे हॅपी इको विलेजमध्ये हा हॅपीनेस मला तरी खूप अगदी भरभरून मिळतोय. तो हॅपीनेस तुम्हा सगळ्यांना पण मिळावा ही मनापासून देवापाशी मी प्रार्थना व्यक्त करते आणि हा व्हिडिओ इथे थांबवते. तुम्हाला ह्याबद्दल किंवा नर्सरीबद्दल किंवा कुठल्याही बियाण्यांबद्दल किंवा कुठल्याही प्रकारच्या शेतीच्या कुठल्या समस्या असतील, काही प्रश्न असतील तर डेफिनेटली तुम्ही आम्हाला संपर्क करू शकतात. माझा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलाच आहे. माझा नंबर आहे 9820596182. या नंबरवर तुम्ही जर व्हॉट्सअप केलात तर तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. आणि एकदा तुम्ही आमच्या फार्मला, आमच्या हॅपी इको विलेजला व्हिजिट करून बघा. हे व्हिजिट केल्यानंतर सुद्धा तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींची उत्तरं तुम्हालाच मिळणार आहेत आणि तुम्ही स्वतःसुद्धा तितकेच जास्त समृद्ध आणि तितकेच जास्त हॅपी होणार आहात. थँक्यू.